नमस्कार. आज आपण इथे चांद पापलेट फ्राय बनवणार आहोत. ही मच्छी अतिशय चविष्ट लागते आणि ह्या माशाला बिलकुल काटे नसतात, फक्त मधला एक काटा असतो आणि चवीला खरोखर अतिशय चविष्ट हा मासा लागतो. मी सुद्धा हा मासा पहिल्यांदाच खाल्ला, पण खरोखर अतिशय चविष्ट हा मासा लागतो. मार्केटमध्ये भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळे मला मासे साफ करून न देता असेच दिलेले. त्यामुळे मी घरी येऊन हे मासे साफ केलेले आहेत. तर इथे आपण प्रथम मासे साफ करून घेणार आहोत. तर मासेचे कल्ले आहेत ते आपण कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर माशाला बिलकुल खवलं नसतात. इथे आपण आता डोक्याकडचा भाग साफ करून घेणार आहोत. इथे आपण आता डोक्याचा भाग म्हणजे कल्ले काढून झाल्यानंतर पोटातील घाण काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने पोटातली घाण काढून घ्यायची आहे. सर्व मासे आपण अशाच पद्धतीने साफ करून घेणार आहोत. अशा पद्धतीने साफ करून झाल्यानंतर माशाला चिरा पाडून घ्यायचे आहेत. माशाला चिरा पाडून घेतल्यामुळे काय होतं, मसाला आतपर्यंत छान मुरला जातो आणि मच्छी चवीला अतिशय चविष्ट लागते. इथे आता मासा साफ करून झाल्यानंतर शेपटीकडला भाग काढून घेणार आहोत. त्यानंतर इथे माशाला आपण अशा पद्धतीने चिरा पाडून घेणार आहोत. चिरा पाडून घेतल्यामुळे मसाला छान आतपर्यंत मुरला जातो. इथे आता 2 ते 3 पाण्यात स्वच्छ मासे धुवून झाल्यानंतर इथे आपण आता मॅरिनेटसाठी 1 चमचा कोकम आगळचा वापर करणार आहोत. तुमच्या इथे कोकम आगळ नसेल तर लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करू शकता. चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद. इथे आपण हिरवी मिरची आणि लसूणचा वापर करणार आहोत. तर इथे मी 2 मिरच्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट वापरायची असेल तर तुम्ही इथे आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता. इथे मी 2 मिरच्या आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे. ते आपण आता मच्छीला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत. सर्व मसाले मच्छीला व्यवस्थित असे लावून झालेले आहेत. इथे आपण आता लाल तिखट, घरगुती लाल तिखटाचा वापर करायचा आहे. घरगुती लाल तिखट नसेल तर इथे तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. इथे आपण 2 चमचे वापरणार आहोत. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे आता लाल तिखट व्यवस्थित असं माशांना लावून घेणार आहोत. इथे आता माशांना लाल तिखट लावून झाल्यानंतर 10 मिनिटासाठी आपण असंच हे मासे ठेवून देणार आहोत आणि 10 मिनिटानंतर फ्राय करून घेणार आहोत. आता हे मासे फ्राय करताना इथे आपण तांदळाच्या पिठाचा किंवा रव्याचा वापर न करता हे मसाल्यावरच आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे. इथे आपण मसाले मॅरिनेट करण्यासाठी जो मसाला लावलेला त्याच मसाल्यावर आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. तुम्हाला जर ही मच्छी कुरकुरीत आवडत असेल तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा किंवा रव्याचा वापर करू शकता. पण एकदा अशा पद्धतीने मसाल्यांचा वापर करून नक्की ही मच्छी फ्राय करून बघा. सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो माशांना. तर इथे आपण आता एक बाजू छान माशाची तळून झाल्यानंतर पलटी करून घेणार आहोत. दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस अशी मच्छी तळून घ्यायची आहे, म्हणजे मच्छी चवीला छान लागते. सर्व मच्छी अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. इथे आता मासा छान तळून झालेला आहे. एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत. मोठे मासे तळताना गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच मच्छी व्यवस्थित अशी तळून घ्यायची, म्हणजे आतपर्यंत मासा छान शिजला जातो. नक्कीच एकदा अशा पद्धतीने जर तुम्हाला मार्केटमध्ये हे चांद पापलेट जर मिळाले तर नक्की घेऊन या आणि नक्की अशा पद्धतीने हे मच्छी फ्राय बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.